आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते आमदार परिणय फुके. भाऊ, जरांगे पाटील आणि मराठा समाजासाठी जो जी आर काढला त्यावर ओबीसी नेत्यांची नाराजी आहे. मग लक्ष्मण हाके असो, छगन भुजबळ असो, विजय वडेट्टीवार असो, त्यांची इच्छा आहे मुख्यमंत्र्यांनी भेटून आम्हाला समजून सांगावं. तुम्ही पुढाकार घेणार? निश्चितच जर विजय वडेट्टीवारजी आणि हाके साहेब जर समजण्यास तयार असतील तर निश्चितच मुख्यमंत्री साहेबांची त्यांची भेट घालून त्यांना समजवण्याचा आणि जी आरचं म्हणजे खरा इंटरप्रिटेशन करण्याचं किंवा राईट इंटरप्रिटेशन करण्याचं निश्चितच त्यांना आम्ही समजून सांगू. काय आहे इंटरप्रिटेशन त्याचं? हे म्हणतात की ओबीसीचं आरक्षण जात आहेत, तुम्ही सरकार म्हणतायत की ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही. काय आहे ना? बघा, आज 2 सप्टेंबरला हा जी आर निघाला. 18 सप्टेंबर नुसतं 8 कुणबी जातीचे प्रमाणपत्र आतापर्यंत निर्गमित करण्यात आलेले आहे. मला सांगा की समजा या याच्यात जर सरसकट असलं असतं किंवा सरसकट कोणतीही चौकशी न करता सरसकट मराठा समाजाला ओबीसीचे किंवा कुणबीचे प्रमाणपत्र दिले असते तर आतापर्यंत लाखो लोकांना आतापर्यंत सर्टिफिकेट मिळाले असते. मला या माध्यमातून सगळ्या ओबीसी नेत्यांना सांगायचं आहे की तुम्ही जी आर एकदा वाचून घ्या, मोठ्या वकिलांसोबत या संदर्भात चर्चा करून घ्या, शासनातील जे मोठे अधिकारी IAS अधिकारी, सेक्रेटरी लेवलचे, ACS लेवलचे त्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून घ्या. या जी आरचं इंटरप्रिटेशन कुठेतरी चुकीचं होत आहे. मग या जी आरमध्ये कुठेही सरसकट देण्यासंदर्भात किंवा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात असं कुठेही लिहिलेलं नाही. प्रॉपर चौकशी करून कायद्याच्या चौकटीत राहूनच जे खरे कुणबी आहेत त्यांनाच कुणबीचे प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातले या जी आरमध्ये म्हटलेलं आहे. सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची मागणी होती, जे विरोध करत आहे की सरकारसोबत एक बैठक व्हावी. ती बैठक होऊ शकते पुढाकार घेऊन, कारण की जे आंदोलन महाराष्ट्रात सध्या होत आहे, लक्ष्मण हाके तिकडे आंदोलन करतात, छगन भुजबळ यांचा आज मेळावा आहे, विजय वडेट्टीवारजी नागपुरात मोर्चा काढतायत, हे आंदोलन होत आहे. त्यामुळे गावातल्या ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की खरंच तर आमचं आरक्षण जात नाही ना बा. तो भ्रम दूर करण्यासाठी यांची भेट घालून देणार सर्वपक्षीय नेत्यांची? निश्चितच मी भेट घालून देतो. या संदर्भातली बैठकी आयोजित करतो. मागच्या वेळेस ज्यावेळेस आंदोलन चिघळलं होतं त्यावेळेसही आम्ही सह्याद्री अतिथीगृहामध्ये महाराष्ट्रातील सर्व ओबीसी नेत्यांची, महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटनेच्या प्रतिनिधींची एक सह्याद्री इथे बैठक घेतली होती आणि माननीय मुख्यमंत्री त्यावेळेस शिंदेसाहेब होते, मग त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब होते, अजितदादा होते, ओबीसी मंत्री अतुल सावे होते, चंद्रशेखर बावनकुळे साहेब होते, स्वतः भुजबळ साहेब होते आणि असे सगळे मंत्रिमंडळातील प्रमुख नेते त्यावेळेस होते आणि सगळे ओबीसी संघटनेमध्ये चर्चा झाली आणि त्यामध्ये सगळ्यांचं समाधान झालं होतं. मला असं वाटतं याच प्रकारे आता जर परत एक बैठक घेण्यात आली तर निश्चितच सगळ्यांचं समाधान होणार. घेण्यात आली म्हणजे तुम्हालाच प्रयत्न करायचे आहे ना, सरकारमध्ये आहे तुम्ही? निश्चितच मी स्वतः प्रयत्न करणार. आजच या संदर्भात या तिन्ही नेत्यांसोबत बोलतो, माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत या संदर्भात बोलतो आणि बैठकांचं निश्चितच नियोजन करतो. अपेक्षा आहे की जो भ्रम निर्माण झालेला आहे तो भ्रम दूर होईल आणि आंदोलनं जी आहेत ते थांबेल. मला निश्चितच अपेक्षा आहे, कारण आतापर्यंत जर 15 दिवसात जर समजा 8च जर प्रमाणपत्र दिले म्हणजे हा जी आर खरंच चांगला आहे आणि याच्यात जे खरे कुणबी आहेत, खरे ओबीसी आहेत त्यांनाच यामध्ये प्रमाणपत्र मिळणार. खूप खूप धन्यवाद. आशा आहे की सर्वपक्षीय ओबीसी नेते सरकारसोबत बसल्यावर तोडगा निघेल आणि जे आंदोलन सध्या सुरू आहे त्यावरही उपाय निघेल आणि आंदोलन थांबेल. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.